नमस्कार सर्वांना। बघा, आज बनवणार आहे मी डाळ दोडका। त्यासाठी मी डाळ 2 घंटे आधीच भिजायला टाकली होती। डाळ छान भिजलेली आहे। दोडके घेतलेले आहेत, पाव किलो दोडके आहेत। दोडक्यावरची अशी साल काढून घ्यायची याप्रमाणे। दोडक्यावरची साल काढून झालेली आहे। दोडक्याला आता कापून घ्यायचं। बघा, याप्रमाणे कापायचं। जास्त मोठे पण नाही ठेवायचे, फोडी छोट्या छोट्याच बनवायच्या। बघू शकता, याप्रमाणे बनवायच्या। सर्व दोडके मी अशीच कापून घेते। दोडके कापून झालेली आहेत, प्लेटमध्ये काढून घेते। दोडक्याला पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ। दोडक्याला स्वच्छ धुवून घेतलं बघा पाण्याने। डाळ दोडका बनवण्यासाठी इथं मी हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या तेल टाकून। एक कांदा कापून घेतलेला आहे। लसण ठेचून घेतलेला आहे मी। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या। मिक्सरला बारीक करून घ्यायच्या। मिरच्या मिक्सरला बारीक करून झालेल्या आहेत। भाजी बनवण्यासाठी गॅस ऑन करायचा। गॅसवरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे। एक माप तेल टाकायचं। तेल गरम झालेलं आहे। थोडं हिंग टाकायचं, जिरे, ठेचून घेतलेला लसण, कापलेला कांदा। कांद्याला परतून घ्यायचं। कांदा लालसर होईपर्यंत परतवायचा। थोडं मीठ, हळद परतून घ्यायचं। भिजवलेली डाळ, मुगाची डाळ आहे, परतून घ्यायचं। डाळीला छान भाजायचं तेलामध्ये। कापलेले दोडके डाळीमध्ये टाकून घ्यायचे, परतून घ्यायचं। 5 मिनिटं झाकण ठेवायचं। 5 मिनिटं झालेली आहेत। मिक्सरला बारीक केलेल्या हिरव्या मिरच्याचं वाटण टाकायचं, परतून घ्यायचं। प्लेट ठेवायची। प्लेटमध्ये थोडं पाणी टाकायचं गरम होण्यासाठी, भाजीत टाकायला। प्लेटवरचं पाणी गरम झालेलं आहे, डाळीमध्ये टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। 10 मिनिटं झाकण ठेवायचं। 10 मिनिटं झालेली आहेत। कोथिंबीर टाकायचा, परतून घ्यायचं। बघू शकता, मुगाची डाळ दोडका बनवून तयार झालेला आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा मुगाची डाळ दोडका कसा झाला ते।